नमस्कार. आज आपण बघणार आहोत वॉर्म फिश फ्राय रेसिपी कशी करायची. तर बघा, हे मी वॉर्म घेतलेले आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ. तर मच्छीला सगळे मसाले लावून घ्यायचे आहे. हळद, मीठ टाकून घेते. तिखट 2 चमचे टाकते. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घालू शकता. नंतर आपल्याला पिठामध्ये पण मिरची घालायची आहे. मच्छी फ्राय जरा तिखी असली की जरा छान चव येते. गरम मसाला घालते. मच्छी मसाला घालते. धना पावडर घालते आणि 1 मोठा लिंबाचा रस घालते. आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता, हे मसाले मी छान लावून घेतलेले आहेत. व्यवस्थित चोळायचं सगळ्यांना आणि ह्याला 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचे आहे. आता तुम्ही बघा, इथे मी मच्छी फ्रायला जे पीठ लागणार आहे ते बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचा तांदळाचं पीठ घेतले, 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतले, थोडीशी हळद, मीठ, तिखट हे असं सगळे मिश्रण घेऊन एकजीव करून घेते. फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेलही गरम करायला घेतलेलं आहे. आता ही मच्छी एक एक करून ह्याच्यामध्ये बुडून घ्यायची. सगळं पीठ ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. तेल छान गरम झालेलं आहे. आता मी इथे एक एक मच्छी करून तळून घेते. लो टू मीडियम वरती ह्याला तळून घ्यायचं आहे. मच्छीला पिठामध्ये छान डीप करून तेलात टाकायचं आहे. दोन्ही साईडनी खरपूस रंगावर आले की दोन्ही साईडनी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लो टू मीडियमवरती ह्याला तळून घ्यायचे आहे. आता बघा, ही एक साईडनी तळली गेलेली आहे. आता मी ह्याला पलटी करते. खूप छान कलर आलेला आहे ह्याचा. ही मच्छी खूप टेस्टी लागते आणि ह्याच्यात एकच काटा असल्यामुळे लहान मुलांची फेवरेट मच्छी आहे ही. दोन्ही साईडने खरपूस रंगावर भाजून घेते ह्याला मी. तुम्ही बघू शकता, इथे दोन्ही साईडने मच्छी तळली गेलेली आहे. आता मी ह्याला उभं करून तळून घेते दोन्ही साईडनी. म्हणजे साईडचे पण तळून घ्यायचे आहे. ही साईड खूप छान सुगंध दरवळलेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही वॉर्म फिश फ्राय. आता आपली मच्छी फ्राय तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.